मूवी तुम्ही नक्की बघा, हनुमान मूवी। मूवी तर खूप जबर आहे, म्हणजे अशी मूवी आहे ना की म्हणजे त्याला तुम्ही स्टारमध्ये काउंट करूच नाही शकत, तर नाही म्हणणार तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही फील करा एवढंच। आणि ज्यांनी बघितलं नसेल ना मूवी तर नक्की एकदा या विजिट करा। आय थिंक वन जर एकदम एखादी गोष्टीची चांगली माहिती मिळवायची असेल ना तुम्ही हा पिक्चर नक्की जवळ जाऊन तुमच्या सिनेमागृहात बघू शकता आणि जास्त कमी बजेटमध्ये खूप चांगल्या प्रकारचा पिक्चर आहे। आणि यामध्ये कसं आहे की श्री हनुमानाची शक्ती दाखवली गेली की जो एक साधारण मनुष्य असतो त्याला कसं श्री हनुमानाची शक्ती भेटते। आणि मी पूर्ण स्टोरी रिव्हील नाही करणार, जर कशी शक्ती मिळते त्याला हे तुम्हाला बघायचं असेल ना तर तुम्ही प्लीज थिएटरमध्ये येऊन बघा। आणि मी सर्वांना रिक्वेस्ट करेन की आपल्या लहान पोरांना आपण अवश्य हा मूवी दाखवा। खूप धमाल पिक्चर आहे खरंच, खूप म्हणजे मूवी नक्की बघा हनुमान। हा मूवी तर आता पाहिलेलाच आम्ही, पण तुम्ही पण नक्की बघा। आणि दुसरा पार्ट काहीतरी लवकरच येईल तो पण। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जिओ वर्ल्ड ड्राइव मॉल। तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल। मी गणेश आठवले तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज तारीख आहे 20 जानेवारी आणि 22 तारखेला आपल्या प्रभू श्रीरामाचं अयोध्या नगरीत आगमन होत आहे आणि प्राणप्रतिष्ठा होणार आहे। तर त्यानिमित्ताने मी आता आलो जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये। मी उतरलेलो सायन्स स्टेशनला, तिथून मग ऑटो केली। ऑटो करून मी एक 10-15 मिनटाच्या अंतरावर आपला जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉल आहे बांद्रा BKCला। तर त्या मॉलमध्ये आपल्या हनुमान या चित्रपटाच्या स्क्रीनिंग व्हिडिओसाठी आम्हाला इन्व्हाइट केलं आहे आणि माझ्यासारखे भरपूर असे यूट्यूबर आहेत, त्यांनाही इन्व्हाइट केलेलं आहे। तर आता आपण त्या हनुमान मूवीसाठी त्या म्हणजे हनुमान मूवीच्या रिव्ह्यूसाठी आलेलो आहे। तर आता डायरेक्ट आपण आतमध्ये जाऊया आणि हा मूवी तुम्ही नक्की बघा, हनुमान मूवी। तर खूप मस्त आहे आणि मजेदार आहे। आणि चला आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट लिहा जय श्रीराम, जय बजरंगबली की जय, बोला गणपती बाप्पा मोरया। सो हनुमान चित्रपटाची तिकीट वगैरे पण भेटलेली आहे मस्तपैकी आता। आणि हा स्मॉल कॉम्बो कुपन, फूड कुपन आहे। Dale que hay.
अल्पेश जस्ट मूवी पाहून आता बाहेर आलो आहे आणि सर्वांचे रिव्ह्यू वगैरे चालू आहे तिकडे. खूप धमाल पिक्चर आहे खरंच. खूप म्हणजे मूवी नक्की बघा. हनुमान खरंच खूप मजा येणार आहे. आणि सर्वांचे रिव्ह्यू चालू आहेत. आपले मित्र मनोरंजन करतात ते रिव्ह्यू घेतात ते. फिर उसके बाद जो हीरो की एक्टिंग है, आज राम जी की एक मूर्ति वहाँ पर प्रतिष्ठा होने जा रही, तो सोचिए कि कितना पूरे वर्ल्ड में नाम हो रहा है. पूरे वर्ल्ड में राम मंदिर होता है, कोई मूर्ति की अगर इतनी बड़ी पावर है तो आप सोच सकते हैं कि उस समय पे हमारे भगवानों की शक्तियाँ क्या हो रही है. बहुत ही जो थॉट था प्रशांत वर्मा जी का बहुत ही जबरदस्त. उसको आगे भी लेके जाने वाले, यूनिवर्स पूरा बनाने वाले. तो मैं कहूँगा कि ये मूवीज़ को सब लोग देखें, समझ में आएगा. हमारे भारतीय कल्चर से जुड़े, भारतीय संस्कृति से जुड़े, भारतीय इतिहास को जाने, अपने बच्चों को बताएं और हमारे जो भगवान है, हमारे इष्ट है, उनकी शक्तियों के बारे में बताएं. तर मित्रांनो, सर्वात प्रथम जय श्रीराम. तर हा मूवी खरंच खूप छान होता आणि आता आम्ही मूवी संपून बाहेर पडलेलो आहे. सो चला आता आपण प्रत्येकाचे रिव्ह्यू जाणून घेऊया. काय काय त्यांना पिक्चर कसा वाटला हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर पहिलं आपण आपले मित्र आहेत संकेत जगताप, S3J ब्लॉग. तर संकेत भाई त्यांच्याकडनं रिव्ह्यू जाणून घेऊया. संकेत भाई नमस्कार. जय श्रीराम. नमस्कार. जय श्रीराम. कसं वाटलं मूवी? मस्त मस्त. म्हणजे मूवीला म्हणजे तुम्ही थोडक्यात मूवी बोलूच नाही शकत. नाही ना? नाही, मूवी बोलूच नाही शकत. तुम्ही बघता ना तर त्याच्यामुळे सगळं तुम्हाला भेटेल. म्हणजे इमोशन पण आहे, स्टोरी लाईन पण आहे. आणि ॲक्च्युली म्हणायला गेलं ना तर जे यंगस्टर आहेत तर ते सुपरमॅन, स्पायडरमॅन ह्यांच्याकडून इन्स्पायर होतात. तर आता तुम्ही म्हणजे जे यंगस्टर आहे, यंग जनरेशन आहे ना, नवीन पिढी आहे, तर ते आपल्या हनुमानापासून इन्स्पायर होईल. तर याचा म्हणजे खूप आनंद आहे की म्हणजे त्यांना पण एक आपला भारताचा स्टार मिळाला आहे, ज्याला म्हणजे आपण आपल्या पिढ्याने पिढ्या तर आपले जे पूर्वज होते हे सर्व जे होते तर ते तर त्यांची पूजा करतच होते. पण आता यंगस्टर लोकांना पण एक वेगळी दिशा मिळाली, म्हणजे एक वेगळा पण मार्ग मिळाला की ते त्यांना म्हणजे पुजतील आणि म्हणजे इन्स्पायर होतील, त्यांच्याकडून खूप मोटिवेशन घेतील. आणि मूवी तर खूप जब्बर आहे. म्हणजे काय सांगा, स्टोरी लाईन तर एक नंबर, सिनेमॅटोग्राफी एक नंबर. नंतर मग तुमचे जे ॲक्टर ॲक्ट्रेसची पण म्हणजे जी कुठे त्यांनी ॲक्टिंग केली, ज्यांनी पण जेवढा जो क्रू होता, स्टाफ होता, म्हणजे कास्ट होता, तर त्यांनी पण अव्वल नंबर. म्हणजे ओव्हरऑल म्हणजे आता ह्या मूवी ही अशी मूवी आहे ना की म्हणजे त्याला तुम्ही स्टारमध्ये काउंट करूच नाही शकत. तर मग मी स्टार नाही देणार, फक्त एवढंच म्हणणार की नक्की बघा. आणि वन टाईम वॉच पण नाही म्हणणार, तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही फील करा, एवढंच म्हणणार. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. तर आपल्यासोबत एक मित्र जोडलेले आहेत. तर त्यांनी पण मूवी खूप पाहिला आहे चांगला. तर नाव काय तुमचं? अल्पेश कलमकर माझं नाव आहे. आणि आताच म्हणजे मूवी आम्ही बघून बाहेर आलेलो, सगळे म्हणजे क्रिएटर्स एकसाथ पण भेटलेले. आणि मी म्हणजे सगळ्यांना जय श्रीराम. तर आता आम्ही सगळ्यांनी मूवी बघितलेली, म्हणजे अमेझिंग मूवी केलेली आहे. आय होप असे म्हणजे धार्मिक असे वेगवेगळे असे आय होप की पुढे पण मूवीज येतील असेच म्हणजे सांगतो. आणि ज्यांनी बघितलं नसेल ना मूवी तर नक्की एकदा या व्हिजिट करा. आय थिंक 1 वीक झालं असेल, मी पण 1 वीक नंतरच मूवी बघतो. हा म्हणजे असं झालं रिलीज झालं ना लगेच मूवी बघायला नाही आलं. 1 वीक बघतो तरी पण असं म्हणजे डब मूवी अशी वेगळीच मूवी बनवलेली, नक्की व्हिजिट करायची. नक्की बघा आणि जय श्रीराम.
कसं वाटला मूवी? खूप छान मूवी आहे, खूप चांगल्या प्रकारचा मूवी आहे. म्हणजे तुम्ही जर एकदम एखादी गोष्टीची चांगली माहिती मिळवायची असेल ना, तुम्ही हा पिक्चर नक्की जवळ जाऊन तुमच्या सिनेमागृहात बघू शकता. आणि जास्त कमी बजेटमध्ये खूप चांगल्या प्रकारचा पिक्चर आहे. खूप चांगली मूवी आहे, लवकर लावून व्हिजिट करा, हेच मी माझं सांगतो. जय श्री जय श्रीराम. सूर्याबाईकडनं जाणून घेऊया त्यांना मूवी कसा वाटला. तर आपलं मनोरंजन कट्टा आहे, खास करून ते जास्त करून बॉलिवूडचे जास्त शूट करतात, पण त्यांचा अनुभव जास्त आहे, तर त्यांनाच विचारा त्यांना मूवी कसा वाटला. तर आपल्यासोबत सूर्याबाई आहे, मनोरंजन कट्टा. सूर्याबाई, तुम्हाला मूवी कसा वाटला? जबरदस्त. सर्वप्रथम जय श्रीराम आणि जय हनुमान. ते आपण बोलतात ना, जसं की छत्रपती शिवाजी महाराज की जय आपण जेव्हा बोलतो ते कसं आपल्या अंगात काहीतरी बोलतो ना, एक व्हायब्रेशन कसं संचारतात, तसं जसं आपण जय श्रीराम किंवा जय हनुमान बोलतो, सेम तसे व्हायब्रेशन्स फील होतात. मूवी संपलं आहे आणि मूवी बघून मी बाहेर आलो, एक 5 मिनटं झाले असं मूवी संपतो, पण अजून ते व्हायब्रेशन्स आहेत ना यार, जबरदस्त फील होत आहे. खूप छान मूवी आहे. आणि आपण जसं सुपर हिरो बोलतो ना, स्पायडरमॅन, सुपरमॅन, बॅटमॅन, असे जे फॉरेनचे मूवीजमध्ये दाखवले जातात, असं हे पण एक प्रकारचं सुपर हिरो आपण बोलू शकतो. पण एक साधारण माणूस कसं सुपर हिरो बनू शकतो, म्हणजे नॉर्मल तुम्ही मी कोणी असो, आपण प्रत्येकजण एक सुपर हिरो बनू शकतो. आणि जशी भक्ती तशी शक्ती. आणि यामध्ये कसं आहे की श्री हनुमानाची शक्ती दाखवली गेली, की जो एक साधारण मनुष्य असतो त्याला कसं श्री हनुमानाची शक्ती भेटते. आणि मी पूर्ण स्टोरी रिव्हील नाही करणार, जर कशी शक्ती मिळते त्याला हे तुम्हाला बघायचं असेल ना, तर तुम्ही प्लीज थिएटरमध्ये येऊन बघा. आणि मी सर्वांनी रिक्वेस्ट करेन की आपल्या लहान पोरांना आपण अवश्य हा मूवी दाखवा. आपण श्री हनुमान मूवी त्यांना घेऊन या थिएटरमध्ये दाखवा, जेणेकरून त्यांनाही कळेल. कारण ते आतापर्यंत जसं की आपण मूवीज कॉमेडी कार्टून असतात, कार्टूनमध्ये किंवा बुक्स असतात, आपण काय करतो की त्यांना बुक्स आणून देतो किंवा मूवीचे सिरीज आहेत किंवा आपण फॉरेन चॅनल जेव्हा तर बघतात, तर त्यांचं नजर बॅटमॅन, सुपरमॅन आणि बरेचसे सुपर हिरो असतात. पण इंडियामध्ये पण एखादा सुपर हिरो आहे, ते कोणता आहे, कोणती शक्ती, त्यांना जर असं मूवी बघायला जर तुम्ही घेऊन आलात, ॲटोमॅटिकली ते लहान पोरं पण त्यामध्ये इंटरेस्ट घेतील, आपल्या कल्चरबरोबर ते कनेक्ट होतील. आणि मेजर थिंग बोलू तुम्हाला तर श्री हनुमान त्यांच्याशी रिलेटेड ह्या लोकांना पोरांना माहीत पडेल. तर हे माझं म्हणणं आहे ना, मूवी जबरदस्त मूवी आहे. म्हणजे मी अजून काही बोलू शकत ना, असं मूवी आहे. म्हणजे जेवढं बोलीन तेवढं कमी आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. सगळ्यांनी मूवी पाहिलेला आहे, सगळ्यांचे रिव्ह्यू पण आपण जाणून घेतलेत. आपल्यासोबत आपले सूर्याबाई होते आणि संकेतभाई होते. तर खास करून सूर्याबाईंना एक मला बोलायचं होतं की सूर्याबाईंचे 100K हे पूर्ण झालेत, त्याच्याबद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन देतो. हे शुभेच्छा द्यायची होती खास मला शेवटला, त्यामुळं सूर्याबाईंना जरा शेवटला ठेवलेलं. तर धन्यवाद, खरंच खूप तुम्ही पुढील वाटचालीसाठी लवकर मला तुमचे 100K बघायचे आहे. नक्की तसे सिल्वर प्लेट तुमचा आशीर्वाद, तुमचं चॅनलचं नाव असेल. नक्की तुमचा आशीर्वाद असलं नक्कीच. आमचं मार्गदर्शन असू शकतो. आशीर्वाद तर देवाचे, तुमची मेहनत ते तुमचा आशीर्वाद. आणि जिथे मार्गदर्शन लागेल मी आहे तिथे. तर चला, मूवी पाहिलेला आहे आणि खरंच खूप छान वाटला, काय शब्द नाही आहे बोलायसाठी. आणि खरंच तुम्ही नक्की मूवी पहा. आज शनिवार होता आणि शनिवारच्या दिवशी आम्हाला मूवी पाहायला भेटला, हेच मोठं भाग्य आहे. आणि 22 तारखेला श्री प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा आहे. तर त्या माहोलमध्ये हा मूवी पाहणं खूप म्हणजे भाग्य होतं आहे ना. आणि तर हा मूवी तर आता पाहिलेला आहे आम्ही, पण तुम्ही पण नक्की बघा. आणि दुसरा पार्ट काहीतरी लवकरच येईल. तो पण व्हिडिओ इथंच एंड करतो. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की कमेंट करा आणि लाईक करा. बोला बजरंग बली की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरया. सुंदर अशी हनुमानाची गदा दिली आहे बघा, मस्तपैकी. आणि रुद्राक्षीची गदा आहे. आम्हाला मूवी सुरू होण्याच्या पहिलं गेटवर दिलं होतं.